नमस्कार, मी साक्षी अणासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाचा आदेश निघाला. राज्यात 26 फेब्रुवारीपासून 10% आरक्षणाची अंमलबजावणी होणार. आयडिया वोडाफोनला अच्छे दिन येणार. कंपनीच्या बोर्डची 45,000 कोटींची निधी उभारण्यास मंजुरी. संभाजीनगरमधील म्हाडाच्या 941 घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर. अर्जदारांची उत्सुकता शिगेला. मोदींच्या हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत. संजय राऊतांचं वक्तव्य. शिंदे फडणवीसांचं वक्तव्य पोरकटपणाचं. जरांगेंना पाठिंबा देण्याच्या आरोपावरून शरद पवारांनी फटकारलं. 3 राज्यांच्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर. सपाच्या जया बच्चन यांना सर्वाधिक मते. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सोनांबे गावातील कवी लेखकाचा सत्कार करण्याचा विद्यालयाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले. सोनांबे विद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. सोनांबे विद्यालयाचे अध्यक्ष तथा शालेय समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र गोहरे, शालेय समिती सदस्य तथा देवनदी पतसंस्थेचे चेअरमन गुरुवर्य BM पवार, वाचनालयाचे कार्याध्यक्ष तथा गोवर्धन पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन शरद रत्नाकर, सोसायटी चेअरमन तानाजी पवार, मविप्रचे सभासद दशरथ पवार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नवले, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सारिका पडवळ, कवी तथा आझाद पतसंस्थेचे चेअरमन युनुस शेख, लेखक प्राचार्य संजय पवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रज व माता सरस्वती व गीता ग्रंथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक भागवत आरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लेखक प्राचार्य संजय पवार, लेखक BM पवार यांनी मराठी भाषा व साहित्य यांची माहिती दिली. कवी युनुस शेख व भागवत आरोटे यांनी कविता सादर केल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोटे यांना जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कुसुमाग्रज सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यालय परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता वाचन व कविता गायन स्पर्धा घेण्यात आल्या. लहान गटात प्रणिता पवार प्रथम, वैष्णवी पवार द्वितीय, समृद्धी वारुंगसे तृतीय आली. मोठ्या गटात प्रणाली पवार प्रथम, सोनाली सावंत द्वितीय, रुपाली महाले, वर्षा सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी विद्यालयातील मराठी विषय शिक्षक सुहास जुन्नरे, वर्षा सोनवणे, रुपाली महाले, रोहिणी पवार, दीपक भालराव, भाऊसाहेब दहिफळे, संविता जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गीता जयंतीनिमित्त घेतलेल्या गीता पाठांतर स्पर्धेतील स्वरा डावरे, अनुष्का शिंदे, ईश्वरी शिंदे, सिद्धी शिंदे, प्रणिता पवार, समृद्धी वारुंगसे या विद्यार्थ्यांना सोनांबे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शालेय वस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत सहभागी 284 विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. वाचनालयाने शाळेच्या उपक्रमाला पुरस्कृत करून बक्षिसे दिल्याबद्दल मुख्याध्यापक आरोटे यांनी वाचनालयाचे आभार व्यक्त केले. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम चांदोरे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सोनांबे. चांदवड येथील मार्केट यार्ड कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल 3 दुकानांचे शटर तोडून लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. चांदवड नाशिक रोडवरील मार्केट यार्ड कमिटीचे कॉम्प्लेक्स असून कालमध्ये रात्री यामधील साई एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस यांच्या दुकानातील 1,58,000 तर नाशिक हायड्रोलिक या दुकानातून 1,73,850 व श्री गुरुनानक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स वर्क्स यांच्या दुकानातून 1,40,000 असा एकूण 4,71,850 किमतीचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे. चोरीच्या घटनेची माहिती समजताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून व झालेल्या घटनाबद्दल वरिष्ठांची माहिती कळवत तात्काळ नाशिक येथील श्वान पथक बोलावून घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटनेचा तपास चांदवड पोलीस स्टेशन निरीक्षक श्री कैलास वाघ हे बघत आहे.
येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. जनता विद्यालय पाळे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण गुजर होते. कार्यक्रमात विज्ञान नाटिका, विज्ञान गीत व छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. विज्ञान दिन हा डॉक्टर C.V. रामन यांनी रामन इफेक्ट्स हा शोध निबंध 28 फेब्रुवारी 1928 रोजी सादर केल्याबद्दल साजरा केला जातो. रामन इफेक्ट्सचा जगाला कसा फायदा झाला हे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गुजर सर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान छंद मंडळाचे प्रमुख श्रीमती संगीता पवार, विकास रौंदळ, अभिजित आहे, प्रतीक्षा पवार यांनी केली. कार्यक्रमाला बाळासाहेब कदम, विजय शेळके, सुनील जाधव, कैलास हिरे, श्रीमती बिजला पाटील, कांतीलाल बागुल, मनोज काळे, भाऊसाहेब आहेर, बाळू महाले, सचिन पालवी, संदीप पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी माणिक देशमुख, इंदिरा चव्हाण, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता पवार यांनी केले तर आभार विकास रौंदळ यांनी मानले. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. हॅलो डॉक्टर, आमच्या घरी लगेच या, माझ्या बहिणीला चक्कर आले. श्वास घे, श्वास घे. चक्कर येऊन डॉक्टर बेटा हे सब झूठ है. अरे मित्रा, गावापासून एक मोठा मांत्रिक आला आहे, त्याचा लगेच गुण पडतो. चल तुझ्या पोरीला घेऊन चल. काय लागेल? खर्च नाही मोठा आहे. पूजेसाठी 1000 रुपये आणि बळी देण्यासाठी बघा बघा, तुमच्या पोरीला भूताने किती झपाटलेला आहे. बघा बघा. अहो मावशी, हा तांत्रिक खोटा आहे. तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेऊन हा तुम्हाला फसवत आहे. त्याचा खोटेपणा आम्ही सिद्ध करून दाखवू. सर्वप्रथम मला सांगा, हिला डॉक्टरांनी दिलेले औषध तुम्ही हिला वेळेवर देतात का? नाही, म्हणून तिला बरे वाटत नाही. डॉक्टरांनी दिलेले औषध तुम्ही तिला वेळेवर द्या. 2 दिवसात पोरगी खणखणीत बरी होईल. आणि हे लाल रक्त नसून हा प्रयोग आहे, तो मी तुम्हाला करून दाखवते. नक्कीच समजले असेल. श्रद्धा ठेवा, पण मात्र अंधश्रद्धा ठेवू नका. विज्ञानाने हेच सांगितले आहे. विज्ञानाची करू खास, देशाला पुढे नेऊ. धन्यवाद. नमस्कार. आज आपण नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत. येथे शेतकऱ्यांचा तसेच आदिवासी नागरिकांचा प्रचंड मोठा असं मोर्चा जो आहे तो परवा नाशिकमध्ये दाखल झालेला आहे आणि या मोर्चाला साधारणतः आता 2 दिवस पूर्ण झालेले आहे आणि अजून सुद्धा आपण बघू शकतो माझ्या मागे की संपूर्णपणे त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे. 2 दिवस उलटून गेलेले आहेत. तर यांनी संपूर्ण 2 दिवसाची अशी तयारी म्हणा किंवा अजूनही किती दिवस लागू शकतात हे अजूनही माहिती नाही. अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या आपण जाणून घेऊयात आणि नेमकी त्यांची तयारी कशी आहे, मनस्थिती कशी आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊयात. आपण जो हा मोर्चा आणलेला आहे गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आणलेला आहे. तर हा वन जमिनीबाबत आहे आणि काही अपात्र दावे केले आहेत ते पात्र करावेत. असं जनतेचं म्हणणं आहे. परत कांद्याला भाव मिळावा, जेणेकरून आमचं असं म्हणणं आहे का आपल्याला पश्चिम वाहिनीच्या नद्या आहेत, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर, या नद्यांना धरणं झाले पाहिजे छोटे छोटे, आणि ते पाणी आपण लिफ्ट्याद्वारे नाशिक तालुक्यात म्हणा चांदवडीकडे पाठवता येईल आणि पूर्ण जिल्ह्याचा विकास होईल एवढी क्षमता आहे तालुक्यांमध्ये. आणि
जे तलाव झाले ना नदी नाल्यांना, तर ते स्थानिक जे प्लॉट आहेत मिळालेले वन जमिनी काही लोकांना, त्याच्यामुळे काय होईल का सौर पंप पाहिजे त्यांना, लाईटीचा लफंडाव आहे काही मिळत नाही त्यांना शेतकऱ्यांना, तर सौर पंप मिळावा असं आपलं म्हणणं आहे. ते मोफत दिल्या जावं असं आमचं म्हणणं आहे, व्यक्त करतो आम्ही. आत्ताच आपण सगळ्या मागण्या जाणून घेतलेल्या आहे की नाशिक जिल्ह्यात इतकी मोठी क्षमता आहे की साधारणतः धरणे असतील किंवा पाणी पुरवठा असेल किंवा शेतीसाठी पूरक असा व्यवसाय परिसर आहे, त्यामुळे लवकरात लवकर सगळा ओलिताखालीचा जो भाग आहे त्यामुळे शेतीसाठी पूरक असं परिस्थिती निर्माण व्हावी अशी इथल्या शेतकऱ्यांची तशी मागणी आहे आणि शेतीचा तसेच शेतकऱ्यांचा लवकरात लवकर विकास व्हावा अशी ही एक माफक अपेक्षा आहे. आपण आपल्या मागे बघू शकतात की प्रचंड मोठा असा जनसमुदाय आणि साधारणतः यांचे इथे राहण्याची त्यांनी स्वतःहून सोय करून ठेवलेली आहे आणि मागे आपण व्यवस्थाही बघू शकतात की त्यांनी इथे मुक्काम आपल्याला करायचा आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी सकट हे त्यांच्या प्रत्येकाच्या ठिकठिकाणाहून किंवा गावावरून आलेले आहे. आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकी मागण्या काय आहे आणि त्यांची साधारणतः मनस्थिती काय आहे. कुठून आलात आपण? दिंडोरीहून काय मागण्या आहेत आणि काय सातबारी होती नाही पलटा आम्ही काढले, पलटा आमचे नावावर राहिले बस. अजून काय मागण्या आहेत आणि पूर्ण होतील असं वाटतं का? त्याने एवढं सांगतात, आपल्या गावी साहेब आल्याशिवाय आम्हाला माहिती नाही. किती खूप वेळ लागू शकतो? तुमची तयारी आहे का इथे राहण्याची? हा, आम्ही 10-15 दिवस इकडे राहणार. असं 10-15 दिवसाची जी काही सुविधा असतात ते तुम्ही म्हणजे करून आलेला आहात का किंवा उदरनिर्वाह कसा होणार? आम्ही सिद्ध पाणी घेऊन आलो. असं त्यांच्या मागण्या आपण जाणून घेतलेल्या आहे की त्यांच्या सातबाराच्या रिलेटेड मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. अजूनही काही शेतकरी आहे, त्यांचीही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय मागण्या आहेत एकंदरीत? आम्हाला फारीस पलाट त्याच्यासाठी आम्ही आलो. अजून काय मागण्या आहेत? शेतकऱ्यांसाठी कांद्याची भाव कांद्याला झाला पाहिजे, कोणत्याही गोष्टी झाल्या पाहिजेत अशा हिशोबाने आम्ही आलोय. आणि 2 दिवस परवा साधारणतः मोर्चा दाखल झालाय नाशिकमध्ये, 2 दिवस झालेले आहे, अजूनही बराच वेळ लागू शकतो, काय मनस्थिती आहे? तर ज्या निकाल लागत आम्ही आठच आहोत. हा, निकाल झाल्याशिवाय आम्ही आठून उठणार नाही आणि बराच वेळ लागू शकतो. तुम्ही संपूर्ण सुविधा सकट आलेला आहात का? हा, मग कारण की मुक्कामासाठी या उघड्या अशा ठिकाणी राहावं लागतंय. बरंच खाण्यापिण्याची सोय कशी आहे? खाण्यापिण्याची काय ती सोय काहीच नाही ना. हॉटेलला जायला पाववडा खायचा बसलाय. पेटवरून आलात तुम्ही? शेती आहे तुमच्याकडे? हा, मग शेत मंजूर आम्ही आहोत. शेतीमध्ये काय पीक चालू आहे सध्या? नागली, उडीद, वरी, भात, तूर. शेतीमालाला भाव मिळावा, कांद्याला भाव मिळावा असं वाटतं का? हा, पण आम्ही शेती करतो पण त्याला भाव नाही ना. धान्याला नाही भाव, कांद्याला भाव नाही, आपल्या तुरीला भाव नाही, म्हणजे भावच नाही आहे असा. शेतमालाला भाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेतमालाला भाव मिळावा, जमिनी मिळावी अशा एकंदरीत मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी त्यांनी इथे मोर्चा काढलेला आहे. तसेच मुक्काम इथे मांडलेला आहे आणि संपूर्ण सुविधा सकट जे उदरनिर्वाह लागतं, खाण्यापिण्याची सोय असेल, अन्नधान्य असेल, ते आम्ही आमच्यासोबत बांधून आलेलं आहे आणि कितीही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, मुक्कामात असू असं त्यांचं वक्तव्य आहे. आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात असा जनसमुदाय आहे, त्यांनी साधारणतः आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी इथे मुक्काम ठेवलेला आहे किंवा संपूर्ण असं इथे उघड्यावर साधारणतः बघू शकतो की कुठलीही खाण्यापिण्याची किंवा स्वच्छतेची सोय नसताना इथे रस्त्यावर त्यांनी बसून असं इथे मोर्चा करण्याचं मनात ठाण घेतली. आमच्या अशा मागण्या आहे का जे वनपट्टे मिळाले आहेत, जवळजवळ काही लोकांचे वनपट्टे नदी काठी आहेत,
तर नदीला केटी बंधारे झाल्या पाहिजे 1-1 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे जेणेकरून स्थानिक नागरिकांना पाणी मिळेल. आणि जर जास्तीत जास्त जर बांधले तर ते इकडं आपल्याला चांदवड, मालेगाव, सटाणा या साईडला शिफ्ट करता येईल एखादं धरण छोटे छोटे बांधून. कारण आमच्या जे तालुके आहे पेठ, सुरगाणा आणि हे आहे ना इगतपुरी, हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत. यांना त्याचा फायदा इतर जिल्ह्याला होईल, आपल्या नाशिक पूर्ण जिल्ह्याला होऊ शकतो. तर छोटे ना बंधारे झाल्या पाहिजे, म्हणजे आमची जे वनपट्टी मिळाले आहे त्यांना पण फायदा होणार आहे. मग कारण नदी काठी जमिनी काहींची आहे. बराच वेळ लागू शकतो मागण्या पूर्ण व्हायला, काय मनस्थिती एकंदरच? पण झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मागे पण मागण्या केल्या होत्या, मागे आंदोलन झाली होती, परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीयेत. हा, तर काय वाटतं आता पूर्ण होतील आणि किती वेळ लागू शकतो? ते आता आम्ही नाही, लढा हा चालू राहणार आमचा. आता जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही थांबणार इथंच बसणार मॅडम. साधारणतः हे संपूर्ण उघडा असा परिसर आहे. खाण्यापिण्याची किंवा राहण्याची सोय इथे काहीच नसताना सीतापाणी आहे, इडच आणलेलं आहे, आम्ही इडच खातो असं. इथे महिलाही आहेत, आपण त्यांच्याही बातचीत करूयात, आपण त्यांच्याशी बोलणं करून घेऊया आणि त्यांची एकंदरीत परिस्थिती जाणून घेऊयात. काय मागण्या आहेत आणि काय वाटतंय? काय वाटतंय, आमचे पलाट 2005 पासून काढलेले आहेत, पण ते आम्हाला आमच्या नावावरती नाही. फॉरेस्ट लोक, रेंजर कारकून लोक आम्हाला खूप त्रास देऊ राहिले. आम्हाला काढून नाही देती, काट्या कुट्या काही तोडून नाही देती. आणि मग आम्ही काय करायचं? आम्ही सरकारची चोरी करीत म्हणून तुमची चोरी नाही करते असं आमचे प्रश्न आहे. अजून काय मागण्या की काय व्हावं? आम्हाला घरकुल पाहिजे, सर्व काही गोष्टी आम्हाला हवे. 7-12 सुद्धा आमच्या नावावर झाले पाहिजे. दंडोरीतून आलेला आहात, परवा मोर्चा दाखल झालाय, 2 दिवस झालेत, कसे राहतात? आम्हाला अन्न नाही, पाणी नाही, भुकेले राहतो, शिळे पाके कुटके खाऊन जगतो. आत्ताच्या गाजी होत्या की त्यांनी सांगितलं आहे की 7-12 आमच्या नावावर झाला पाहिजे, तसेच अनेक घरकुलच्या ज्या योजना आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजे. इथे कुठलीही सोय नसताना आम्ही इथे 2 दिवसापासून राहत आहोत. खाण्यापिण्याची सोय नाही आहे आणि इथे आमच्या स्वखर्चावर किंवा आम्ही आमच्या गावावरून आणलेल्या शिदांवर आम्ही इथे आमचं जेवण किंवा जे काही स्वयंपाक असेल ते करतो आहोत. इथे आम्हाला कुठलीही प्रकारची सोय नसल्याचं इथल्या नागरिकांनी तसेच मोर्चेकरांनी सांगितलेलं आहे. या आजी आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आजी, कुठून आलात आपण? आम्ही कोराटेवरून आलो. काय दिंडोरी काय मागण्या आहेत एकंदरीत? काय हा, आम्हाला जमीन पाहिजे, आम्हाला खाणं पिणं पाहिजे. आम्ही भुके ताना इथे बसलो येऊन. आणि कसं आम्हाला आमचा निर्णय पाहिजे, दुसरं काय पाहिजे आम्हाला? आमच्या पोटासाठी आम्ही मागण्या करू राहिलो, उन्हा तानाची इकडे त्रास घेऊ राहिलो. आमची जमीन आमच्या नावावर पाहिजे, आम्हाला काय पाईपलाईन पाहिजे, आम्हाला आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, फलानं पाहिजे, समजाच पाहिजे. काय पाहिजे अजून? तुमची जमीन तुमच्या नावावर नाही? नाही ना, आमची जमीन आमच्या नावावर नाही, आम्हाला ती नाव करून पाहिजे. आम्ही तेवढ्या करता एवढं भांडून राहिलो. 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवस नाही, 8 दिवस झाले आम्हाला येऊन. 2 दिवस कशी चालवती? 8 दिवस झाले आम्हाला येऊन. 8 दिवस झाले. कसा उदरनिर्वाह करत आहात किंवा जेवणाची सोय कशी आहे? आणि जेवणाची काही नाही, शिळ्या भाकरी खावा, पावडे खावा आणि मुकाटीच राहावा. अजून बराच दिवस लागू शकतात मागण्या पूर्ण व्हायला. काय एकंदरीत मनस्थिती आहे आता? काय आता तुम्ही किती निर्णय देतील द्या. प्रशासनाने पटकनात लवकरात लवकर निर्णय द्यावा असं येथील एका आजींचं म्हणणं होतं आहे. आमच्या ज्या जमिनी आहेत त्या आमच्या नावावर व्हाव्यात. रांगच रांग आपण रस्त्यावर पाहू शकतो आहे. खूप मोठा जनसमुदाय, इथे कुठलीही प्रकारची सोय नसताना येथील नागरिक इथे असे जमलेले आहेत की फक्त त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी एक त्यांना आशा आहे. आपण बघू शकतो की इथे त्यांच्या गाड्यांसह तसेच मोठे मोठे पातेले असतील किंवा आपल्या स्वयंपाकाची अन्नाची तरतूद व्हावी याच हिशोबाने त्यांनी त्यांचं संपूर्ण साधन असं त्यांच्या गावावरून त्यांच्या ठिकाणावरून इथे आणलेलं आहे.
जेणेकरून इथे किती दिवस लागतील हे साधारणतः कोणीच सांगू शकत नाही किंवा त्यांना माहीत नसावं. यासाठी जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्हाला राहण्याची सोय व्हावी, तसेच जेवणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी स्वतःची तरतूद ही स्वतःच्या घराकडूनच करून आणलेली आहे आणि आपण त्याचं हे दृश्य पाहू शकतो. यांनी आपल्या मागण्या सांगितल्या आहे की संपूर्ण नाशिक व परिसरातील नाशिक जिल्ह्यातील जवळजवळचे जे ठिकाणं असतील, मालेगाव झालं, चांदवड झालं, अशा या भागांनाही फायदा व्हावा यासाठीही अनेक मागण्या यांनी केलेल्या आहेत. एस मराठीसाठी मी साक्षी अनासने, कॅमेरामॅन गोपाल सह एस मराठी न्यूज नाशिक. लग्न असताना सुद्धा छत्रपतींच्या शब्द आपण खाली पाडायचा नाही म्हणून मुलाचं लग्न सोडून आधी लग्न कोंडण्याचं म्हणणारे तानाजी मालुसरे असतील. राजे तुम्ही गडावर पोहोचल्यानंतर इशारांची तोफ द्या, म्हणजे तोफेचा आवाज द्या, तोपर्यंत हा बाजीप्रभू ही खिंड लढून ठेवी. ती पावन खिंड आज त्या सरदारांच्या कर्तृत्वाची, दातृत्वाची साक्ष देत आहे. मित्रांनो, राजांची दूरदृष्टी आपण प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. रायगडाच्या पायऱ्या चढत असताना पावलोपावली आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दादोजी इंदोरकर यांच्या कार्याची आठवण येते. असा एक प्रसंग सांगितला जातो की रायगडाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या थोड्याशा नागमोडी आहेत. त्याचे अनेक कारण आहेत. तोफेचा थेट मारा गडावरती होत असताना गडाचे बुडून होऊ नये हा जरी होता तरी सुद्धा तुम्हाला इतिहासात लोकांचं लक्षात येईल की वरती हत्ती, घोडे, उंट हे सर्व प्राणी त्यांनी विशेष काळजी घेऊन सांभाळलेले होते. आणि म्हणूनच आपण आजही जरी गेलो तरी आपले एक गोष्ट लक्षात येईल, इतके महान हत्ती त्या काळात इथे वर आलेच कसे, कारण बांधलेला जो किल्ला आहे, त्या पायऱ्या आहे, तटबंदी आहे, त्या अत्यंत गुंतागुंतीच्या आहे. तर उपस्थितांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टिकोन पाळला आणि तो दूरदृष्टिकोन बघत असताना त्यांनी त्या हत्तीची लहान लहान पिल्लं पहिल्यांदा दिली आणि ती नंतर मोठी केली. किती दूरदृष्टीचे त्यांचे उदाहरण आपल्याला देता येतील. होळीचा माळ म्हणून जो परिसर आहे, त्या होळीच्या माळाचा परिसर जर रोपवेने तुम्ही वर येत असाल तेव्हा खास त्या परिसरातून आपण येतो. दुर्दैवाच्या किल्ल्यांना महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन फक्त राजाश्रय मिळाला नाही आणि लोकाश्रय सुद्धा मिळाला नाही. आम्ही इतके करायचे तो किल्ला जसा आमच्या पूर्वजांच्या 7 वाराच्या उतार्यावर होता, तिथे नको ती नावं काढून आपली संपूर्णपणे संस्कृती, इज्जत तिथे दाखवण्याचं काम करत असतो. आणि अशा या राजांच्या कार्यावरती प्रकाश टाकण्यासाठी खास आपल्या बोलीतनं राजे कसे आहे त्याचा शब्द अनुभूती देण्यासाठी आज शिव व्याख्याते
मानंत्री समाधान बाळासाहेब कतोरे हे आगमनित झालेले आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. तुतारीचा आवाज द्या. त्यांचं जे आदरणीय कतोरे साहेब, त्याचं शिक्षण BSc केमिकल, MA हिस्ट्री, इतिहास सांगणारा मनुष्य इतिहास शिकलेला आहे. आणि अशा या इतिहास शिकलेल्या माणसाचा आम्ही राजे डोक्याला यायला पाहिजे, पण तू डोक्यावर गेले आणि म्हणून नतमस्तक होत आहे. आदरणीय शाळेच्या गजरात आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्यांचा अल्पसा परिचय मी आपल्या सर्वांना करून देतो. त्यांचा जन्म तुमच्या दिंडोरी तालुक्यातील मातेवाडी येथील आहे. असं म्हटलं जातं की नाशिकला गंगा त्यांच्या गुडघ्याला सांगा. आपल्या भागातील माणसं आपण कधी मोठी करत नाही. पण त्या मंडळाला विशेष धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी आपल्या मातीतला, आपल्या मातीची नाळ असलेला अशा या व्यक्तिमत्वाला आज प्राचार्य केलं. 80 पेक्षा अधिक व्याख्याने, भाषणे त्यांची झालेली आहेत. आणि आतापर्यंत मिळालेलं सर्व मानधन विशेष हे त्यांचं की तुम्ही ज्या कार्यक्रमांचं मानधन देतात, ते जिथे जिथे व्याख्यानाला जातात ते मानधन गड किल्ले संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यात वापरलं जातं. हे याच्यात एका टाळ्या वाजवल्या पाहिजे. आम्ही व्याख्यानाचं मानधन ठरवतो आणि माझ्या नाही तर माझ्या पत्नीच्या फोनवरती टाकतो. परंतु हे व्यक्तिमत्व यांनी राजांच्या गड किल्ल्यांसाठी हे सर्व मानधन दिलेलं आहे. आणि असा गड किल्ले संवर्धन प्रकल्पामध्ये तिथे आपल्या समोर अध्यक्ष, राज्य स्वराज्य गड एकच राज्य, शिव स्वराज्य गड कोट संवर्धन परिवार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. राजे ऐकूयात कतोरे साहेबांच्या शब्दात. प्रथमतः जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्त परिवारांना जय जिजाऊ, जय शिवराय. खरं तर अभिमान या गोष्टीचा वाटतोय की इथून मागे आम्ही नातून शिवजयंत्या साजऱ्या केल्या, पण इथून पुढच्या शिवजयंत्या या वाचून छत्रपतींचे विचार पेरून हे तुमच्या गावचे युवक, सगळा परिवार, सगळी टीम हा जो निस्वार्थीपणे शिवरायांचे विचार पेरण्याचा प्रयत्न करताय
त्यांचे प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं ही पिढी उद्याचा स्वराज्याचा इतिहास टिकवणारी आणि जागवणारी ठरणार आहे. व्याख्यानाच्या आधी छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष देऊ. प्रत्येकाच्या मनामनामध्ये छत्रपती शिवराय जागे झाले पाहिजे असा जयघोष आधीच झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. राजमाता जिजाऊचा हर 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 हर. अरे तुमचं आमचं नातं काय. अरे तुमचं आमचं नातं काय. विचार गर्जना अशी झाली पाहिजे की आपला आवाज महाराजांपर्यंत पोहोचला पाहिजे. शेवटची गर्जना देऊ आणि व्याख्यानाला सुरुवात करेल. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. राजमाता जिजाऊ साहेबांचा. धन्यवाद. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा तेव्हा भगवंत स्वतः या भूतलावर जन्म घेत असतात आणि या धर्माचं, संस्कृतीचं, मानवतेचं रक्षण करत असतात. आणि अशी परिस्थिती 17व्या शतकामध्ये आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही यासारख्या परकीय पातशाही सत्तांनी पुढे हिंदुस्थानाची लढे तोड चालू केली. अहो, आमच्या आई बहिणींचा हुजूर सुरक्षित राहिला नाही, की माता मंदिरातला देव सुरक्षित राहिला नाही. अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका देशाची सूर्याचा जन्म झाला आणि तो सूर्यबन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये तुमचा माझा जन्म व्हावा ही काही सामान्य गोष्ट नाही. खरं तर ही माती म्हणजे माझं जन्म, ही माती म्हणजे माझं मरण, माझं सर्वस्व या मातीमधल्या कणाकणावर अवलंबून असतं. आणि माझ्या शिवरायांनी स्वराज्य घडवले याच भूमीला आपली आई मानून. म्हणून माझ्या इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आपण सगळे शिवरायांवरती प्रेम करतो, मान्य आहे. आपण शिवरायांचा समजुतीने घेतलाय, सांगू शकता. अरे दूरवर कुठून तरी छत्रपती शिवाजी महाराज की आरोळी कानावर पडते आणि आमच्या रक्ताच्या नसांमधून, ओठांमधून कधी आमची जय बाहेर पडतं. जणू काही आमचा आम्हालाच कळत नाही. जणू काही ती माती जन्मतात आमच्या भावावर जय शिवराय म्हणून आम्हाला जन्माला किती काय अशी सांगण्याची जादू माझ्या राजांच्या नावात आहे. पण गेली 350-400 वर्ष उलटून गेली. मला राहून राहून प्रश्न पडतोय, कोण कोण कुणाला समजल्या राजमाता, राष्ट्रमाता, माताहेब जिजाऊ. कोण कोण कुणाला समजले माझे छत्रपती शिवराय. कोण कोण कुणाला समजले माझे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अरे कोण कोण कुणाला समजले. बाबासाहेब आंबेडकर. अरे कोण कोण कुणाला समजले महात्मा ज्योतिराव फुले. अरे कुणाला समजले गांधी महाराज. कुठे एकच येतं, कुणालाच नाही. का माहितीये की ज्या भूमीत माझ्या रामकृष्णांचा जन्म झाला ती पवित्र भूमी. त्या भूमीच्या परिस्थिती बघितली तर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार. अरे काय चाललंय, कसं चाललंय. अरे या भूमीत संतांनी जन्म घेतलाय. तुकोबा ज्ञानोबांच्या त्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, रामकृष्णांच्या त्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. इस माटी में जन्म लिया था दशरथ नंदन राम ने, इस धरती पर गीता गाई यदुकुल भूषण श्याम ने.
कण कण मंदिर हिक माटी का, कण कण में भगवान है। इस धरती के आगे मस्तक झुकता बारंबार है, झुकता बारंबार है ही पवित्र भूमी। म्हणून माझ्या शिवरायांना मुजरा करण्यासाठी त्यांचा एक मावळा सज्ज झाला आहे। अरे मातृभूमी के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। हे तुझ्या दुनिया में कोई जैसे छत्रपती शिवाजी राजे थे। खरोखर माझ्या छत्रपती शिवरायांसारखं या जगात दुसरं तिसरं कोणी घडलंच नाही। 350 वर्षांपूर्वी शिवरायांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की तोपर्यंत चंद्रपुरी असतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच असतील। अरे अरे उन्होंने नृत्य की हमारी और विवाह किया। अरे अरे उन्होंने नृत्य की हमारी और विवाह किया। हमने रोज पूछा उनसे तो भव्य से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे उस कोयते के, कर्जदार रहेंगे उस कोयते के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। खरंतर आपल्याला असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या। पण त्यांच्या गावात आमचं मस्तक नतमस्तक झालं मिळणार नाही। त्या राजमाता राजमाता माताये जिजाऊ 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझ्या शिवरायांचं एकही मंदिर नसताना कोट्यावधी माणसं त्यांच्या हृदय मंदिरात माझ्या शिवरायांची पूजा करतात। मग आमची संत मंडळी म्हणताय नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला बघायला मिळते नाही। पण आव्हान वाढवतीचे तुला आईची शपथ आहे असे म्हणणारे तरुण बघायला मिळतात। ते प्राध्यापक आनंद राऊत कार्यक्रमाच्या स्थळी आगमनी होत आहे। फटाक्यांच्या आतिषबाजी कंगराने चांदण्याच्या साक्षीनं करंजवनचे हे सर्व ग्रामस्थ छत्रपती मित्रमंडळाचे कार्यकर्ते आदरणीय सर्व मान्यवर यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। अगदी नाशिक ढोल ज्याचं खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी स्वागत करत असताना आदरणीय आनंदराव आपल्या चौकामध्ये वाद्याच्या गजरामध्ये आगमनी होत आहे। मित्रांनो करंजच्या भूमीमध्ये तुम्हा सर्वांना त्यांच्या कवितेने आदरणीय अनंतराव आपण तुम्ही सर्वांनी एक कविता नक्कीच ऐकली असेल। मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ज्यांच्या शब्दांमधून ती व्यक्त झाली असा तुमचा आमचा सर्वांचा शिवप्रेमी मित्र व्याख्यानांच्या मधनं महाराष्ट्राला संपूर्णपणे फिरवत महाराष्ट्र पायाखाली घालत आपल्या शब्दांच्या जोरावरती संपूर्ण परिसर फिरत आहे।
खऱ्या अर्थाने अनंतराव मंडळामध्ये कॉलेज विद्यार्थी आणि व्याख्याने आणि काव्यांची मैफिल, परंतु या मंडळाला नक्कीच धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी एक वेगळा विचार या प्रसंगी आपल्या तमाम सर्वांसमोर मांडला. काही क्षणात त्यांचं आगमन होत आहे. सन्माननीय आनंदे राऊतांना विनंती करतो पुढे अतिथीसाठी खुर्च्या स्थानापन्न केलेल्या आहे त्या खुर्च्यांमध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीपजी जगताप हे आगमनी झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत करून मी शिवव्याख्याते कथोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान ठेवावं. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रथमतः सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कविराज अनंतरावजी सरसाहेब, संदीप सरसाहेब आणि जमलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. खर तर की इतक्या पवित्र मनाचे माणसं आज आपल्याला भेटायला आले, हा सगळा आपल्या तुमच्या माझ्या सौभाग्याचा क्षण आहे. तो छत्रपती शिवरायांच्या कृपेने आपल्या आयुष्यात आला, त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद देतो आणि व्याख्यान सेवा कंटिन्यू करतो. तर आपण कुठपर्यंत आलो होतो की आमची संत मंडळी म्हणताय ना तू कीर्तना करायची मी आता तिथे लावू शकी असे म्हणणारे संत नामदेव महाराज आपल्याला बघायला मिळते नाही. पण आव्हान वाढवतीचे तुला आईची शपथ आहे असे म्हणणारे तरुण गल्ली गल्लीत बघायला मिळत आहे. अरे तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आपल्याला पाहायला मिळते नाही. पण तू मेरी नाही हो सकती तो किसी ने नहीं हो सकती असे म्हणणारे तरुण गल्ली गल्लीत बघायला मिळत आहे. कवी आले म्हणून एक सांगतोय, म्हणून एक कवी असं म्हणताय. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.